हॅलो क्लास. काल आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1, 2 and 3 पाहिला. नाव आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? इफ P and Q are true and R and S are false statements, find the value of the following statements. मग काय केलं आपल्याला इथे काही इक्वेशन दिलंय आणि काय सांगितलंय P आणि Q कसे ट्रू आहेत आणि R आणि S ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. मग आपल्याला या इक्वेशनची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर या इक्वेशन मध्ये P Q R च्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहावं लागतील. P काय आहे? ट्रू. P कसा आहे? ट्रू. आणि ट्रू और Q ची व्हॅल्यू कशी आहे? ट्रू. अँड R कसा आहे? फॉल्स. राईट. नाव बघा आता पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. T और काय होतं मग? एक स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल आणि त्याचा अँड केलं तर काय येतं? ट्रूथ व्हॅल्यू काय असते? आपल्याला माहिती आहे. जर एक स्टेटमेंट ट्रू आणि एक स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचा अँड ट्रूथ व्हॅल्यू काय असते? फॉल्स. राईट. नाव ट्रू और फॉल्स. ट्रू और फॉल्स काय येतं? ट्रू. राईट. और मध्ये एक जरी ट्रू असेल एक जरी फॉल्स असेल तरी त्याची व्हॅल्यू काय असते? ट्रू. मग आपल्याला या इक्वेशनची व्हॅल्यू काय आली? ट्रू. मग आपण काय म्हणू शकतो की या इक्वेशन मध्ये काय आहे? या इक्वेशनची व्हॅल्यू कशी आहे? ट्रू. Hence, the truth value of this statement is what? True. Right? मग त्याची व्हॅल्यू काय आली? ट्रू. नाव नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय? P implies Q और R implies S. नाव या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज पुट करा. काय असणार आहे मग याची व्हॅल्यू? काय आहे? P कसा आहे? ट्रू. ट्रू इम्प्लाइज Q ची व्हॅल्यू काय आहे? P ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. राईट. ट्रू इम्प्लाइज Q ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. और R ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज S काय सांगितलं? S पण फॉल्स आहे. नाव पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असतं? आपल्याला माहिती आहे इम्प्लिकेशन मध्ये ट्रू इम्प्लाइज ट्रू असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते? ट्रू. और फॉल्स इम्प्लाइज फॉल्स जर दोन्ही इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही फॉल्स असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? ट्रू. राईट. मग आपल्याला माहिती आहे ट्रू और ट्रू इज व्हॉट? ट्रू. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. समजलं? नाव क्वेश्चन नंबर 3 बघा. काय आहे? Q और R Q and R और negation of P and S. आता याची ट्रूथ व्हॅल्यूज पुट करा. Q काय आहे आपलं? ट्रू. ट्रू अँड R कसं आहे? फॉल्स. और निगेशन ऑफ P काय आहे आपलं? ट्रू. निगेशन ऑफ ट्रू लिहावं. अँड S कसं आहे? फॉल्स. आता हे इक्वेशन सॉल्व करून घ्या. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करा. काय येतं? ट्रू अँड F. ट्रू अँड F ची व्हॅल्यू काय असते? अँड केल्याच्या नंतर फॉल्स व्हॅल्यू येते. नेक्स्ट और या ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ T काय असतं? फॉल्स. निगेशन ऑफ T इज फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स काय असतं मग? फॉल्स अँड फॉल्स दोन्ही व्हॅल्यू जेव्हा फॉल्स असतात तेव्हा त्याचा अँड केल्यावर ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स असते. मग आपलं इक्वेशन काय आलं? फॉल्स और फॉल्स. फॉल्स और फॉल्स इज फॉल्स. राईट.
आपल्याला इक्वेशनची व्हॅल्यू काय आली, इक्वेशनची व्हॅल्यू काय आली, फॉल्स अँड फॉल्स, राईट. मग हे ट्रूथ व्हॅल्यू काय असणार याची, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, राईट. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, फॉल्स. समजलं का? Now next question पहा, P implies Q and negation of T. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. काय व्हॅल्यू आहे P ची, ट्रू. P ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. इम्प्लाय Q ची व्हॅल्यू फॉल्स आहे का ट्रू आहे, ट्रू. अँड निगेशन ऑफ R काय सांगितलं आपल्याला, फॉल्स आहे, राईट. मग इक्वेशन सॉल्व करा. T implies T काय असतं, ट्रू. अँड निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. ट्रू ट्रू काय येतं मग, ट्रू अँड ट्रू इज फॉल्स. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, राईट. आपली ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. मग या इक्वेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा, निगेशन ऑफ आर. आर काय आहे आपलं, फॉल्स. निगेशन ऑफ फॉल्स डबल इम्प्लाइज पी काय आहे, ट्रू. इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू, क्यू काय आहे, ट्रू. आता पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करा. निगेशन ऑफ एफ काय असतं, ट्रू. डबल इम्प्लाइज ट्रू. आणि हे निगेशन ऑफ टी इज फॉल्स. ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू काय असतं, ट्रू. आपल्याला माहिती आहे डबल इम्प्लिकेशन मध्ये जर दोन्ही सेंटेन्स सेम ट्रूथ व्हॅल्यू देत असतील तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ट्रू. मग ट्रू इम्प्लाइज फॉल्स. आता ट्रू इम्प्लाइज फॉल्स मध्ये काय येतं, आपल्याला माहिती आहे जर क्यू स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर इम्प्लिकेशन मध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, फॉल्स, राईट. मग आता काय आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली इक्वेशनची, फॉल्स, राईट. म्हणून इक्वेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. आता बघा इक्वेशन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6. निगेशन ऑफ पी. पी काय आहे, ट्रू. अँड इन ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू. क्यू कसं आहे, ट्रू. अँड आर काय आहे, फॉल्स. आर ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, तर हे एका ब्रॅकेट मध्ये आहे, राईट. नेक्स्ट और क्यू. क्यू ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. अँड फॉल्स. आर इज false or P is true and true. R ची व्हॅल्यू काय आहे, false. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेट जेव्हा दिलेले असतात तेव्हा पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचे आणि प्रत्येक ब्रॅकेट हा व्यवस्थित लिहायचा, नाहीतर आन्सर चुकीचं येतं. काय आहे, निगेशन ऑफ टी काय येतं, निगेशन ऑफ टी इज फॉल्स. निगेशन ऑफ टी. निगेशन ऑफ टी काय असतं, फॉल्स. Negation of T is false and in bracket negation of T again false. And negation of F as it is. T and F काय असतं, अँड केल्याच्या नंतर याची व्हॅल्यू काय येईल, F. और T and F काय असतं,
अगेन इट इज f. आता ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. f and f काय असतं? फॉल्स. और f और f काय असतं? फॉल्स. आता बघा इथे f and f इज f और f आणि याचं और केल्यावर काय येतं? f. Hence truth value is f. Right? Question. इक्वेशन नंबर 6 काय आहे? ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. नाव इक्वेशन नंबर 7 पहा. इक्वेशन नंबर 7 मध्ये व्हॅल्यूज काय दिल्यात? व्हॅल्यूज पुट करा इक्वेशन मध्ये. आता इन ब्रॅकेट निगेशन ऑफ p कसं आहे? ट्रू. अँड q ची व्हॅल्यू ट्रू. अँड निगेशन ऑफ r काय आहे आपलं? r फॉल्स आहे. राईट. ब्रॅकेट क्लोज करा. और q implies p. q ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. ट्रू implies p ची व्हॅल्यू ट्रू. This implies negation of yes काय आहे? false. and r कसं आहे आपलं आता? r पण false आहे. आता हे सॉल्व करा. काय येईल? निगेशन ऑफ t. पहिल्यांदा प्रत्येक ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. निगेशन ऑफ t म्हणजे फॉल्स. फॉल्स अँड t काय येतं? फॉल्स. and negation of f is true. t implies t. true implies negation of f म्हणजे काय असतं? true. true and f is f. right. आता माहिती आहे f and t काय येतं? f or t implies f is f. f or f is what? False. म्हणजेच hence the truth value is what? False. right. समजलं का सगळ्यांना?